बोललासी पतंगी काय बोललासी पतंगी बोललासी पतंग हॅलो हॅलो शरीर जायाचे हॅलो 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 शरीर जायाचे ठेवणे तरसे अभिलाष जने हॅलो 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 अभिलाष जने तरसे अभिलाष जने तरसे हॅलो हॅलो अभिलाष जने नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हॅलो, हॅलो. परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार हॅलो 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 गुर
पतंगे ओय बोलला से पतंगी शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरे से हा
काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष झनी नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष झनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणी धरसी अभिलाष झनी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष झने विठ्ठल विठ्ठल आज वैकुंठवाशी मारुती शंकर विरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून विषयासक्त जीवाला नाशिवंत शरीराचा क्षणभंगूर संपत्तीचा आणि ज्यांना आपण आपलं समजतो त्या परिवाराचा अभिलाष न करता श्रीरंगाच्या रंगात रंगून जाण्याचा उपदेश तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात विठ्ठल हे दोघं इथं गायला उभे आहेत समोर वाजवण्याकरता बसलेले माझे मित्र गणेश महाराज जगताप आणि गणेश महाराज देवकुळे 2 गणेश महाराज आपल्याला सापडले त्यांचं खूप भव्य असं वादन आपल्याला ऐकायला भेटणार आहे या परिसरातील आमचे सर्व फडकरी मंडळी वारकरी मंडळी ज्यांनी परमार्थ टिकवला परमार्थ रुजवला ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्यापर्यंत आणून पोहोचवला अशी जुनी जाणती सर्व मंडळी तुम्ही सर्वजण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे थोड्या वेळाकरता पावसानं आपल्याला छान अशी उघडीप दिली तेव्हा खाली बसत असताना थोडंसं रुतलं त्रास झाला तर पाय मागं पुढं करून बसलं तरी काय हरकत नाही पाय वाकडा असला तरी चालेल फक्त तोंड वाकडं करू नका चेहऱ्यावर आपला आनंद असला पाहिजे आपला चेहरा पाहिल्यानंतर महाराजांना पुढचं कीर्तन आठवावं विसरू नये असा चेहरा करावा एवढी विनंती विठ्ठल विठ्ठल दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि मूल्यवान दिवस आहे आजचा दिवस या कुटुंबाकरता पर्वकाळ आहे पवित्र दिवस आहे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्या लोकांना समजलं नाही रुजलं नाही अशी माणसं आपला वेळ माणूस गेला की त्याचा शोक करण्यात घालवतात आवाज थोडा कमी करा इथल्या लोकांना छान ऐकायला येते खूप छान सिस्टीम लागली काय अडचण नाही माझा फक्त आवाज कमी करा थोडा आजचा दिवस या कुटुंबाकरता पर्व काळाचा आणि पवित्र दिवस आहे शोक करायचा आणि अश्रू गाळायचा दिवस मुळीच नाही
4 प्रकारे आपल्याला शोक करता येत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, मी विचारत असतो आधी मध्ये. 4 प्रकारे आपल्याला शोक करता येत नाही. आपण स्वतःला आत्मा समजला तरी शोक करता येत नाही. आपण स्वतःला जीव समजला तरी शोक करता येत नाही. आपण स्वतःला देह समजला तरी शोक करता येत नाही. आणि स्वधर्म दृष्ट्या माणसाला शोक करता येत नाही. विठ्ठल चार दृष्टीनं माणसाला शोक करता येत नाही. आता आपण पाहिलं, आत्मदृष्टीनं शोक करता येत नाही, जीवदृष्टीनं शोक करता येत नाही, देहदृष्टीनं शोक करता येत नाही आणि स्वधर्म दृष्टीनं शोक करता येत नाही. आत्मदृष्टीनं शोक का करता येत नाही? आत्मा अमर आहे म्हणून शोक करता येत नाही. जीवदृष्टीनं का शोक करता येत नाही? जीव आपल्यापैकी कोण असं आहे का ज्याला जावंच लागणार नाही? आज नाही, उद्या, महिन्यानं, वर्षानं, 10 वर्षानं, 20 वर्षानं प्रत्येकाला जावं. मी तुम्हाला आज एकच सांगतो, आता आपला जो भाग आहे हा माळशिरस ना, माळशिरसचाच भाग आहे का हे गाव वेगळं आहे? माळशिरसचाच भाग आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, माळशिरस मधला एक ना एक माणूस एक ना एक दिवस जाणार. त्याच्या पुढचं सांगू, कीर्तनाला आलेले सगळे एक ना दिवस सगळे जाणार. तुम्ही म्हणाल असं सांगायला आलाय तिथून एवढ्या लांब? असंच महाराजांनी कीर्तनात सांगितलं. कीर्तनात बसलेल्या सगळे मरणार आहेत. सगळे रडायला लागले. पुढे बसलेली म्हातारी मात्र मोठमोठ्याने हसायची. मी विचारलं, आजी तुम्ही का हसताय? ती म्हणाली, तुम्ही म्हणाला नाही का माळशिरस मधले सगळे जाणार आहेत? म्हणलं हो जाणार आहेत, सगळे मरणार आहे, मग तुम्ही का हसताय? अहो महाराज मी अकलूजचे. माळशिरस मधले जाणार आहेत तर अकलूज मधले काय राहणार आहेत का? देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सुहरिया, ना म्हणून ये धनंजया जया परी, हे उदो असतो अपैसे, अखंडित होत जात असे, जन्म मरण तैसे अनिवार जगी. अनिवार्य गोष्ट कुठली असेल तर जन्माला आलाय त्याला मरावं लागणार आहे. म्हणून देहदृष्टीनं याचा शोक करता येत नाही, जीवदृष्टीनं याचा शोक करता येत नाही आणि आत्मदृष्टीनंही याचा शोक करता येत नाही. याच्या बाबतीत करता येतं फक्त कर्तव्य. काय करता येतं? कर्तव्य. मग काय कर्तव्य? ते होते तोपर्यंत त्यांची सेवा करायची आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं. विठ्ठला आल्यानंतर मी त्यांची माहिती घेतली बरं का. वारकरी मंडळी त्यांची माहिती घेतली. 2 मुलं आहेत, एक डॉक्टर आहेत, एक इंजिनियर आहेत, 3 मुली आहेत, त्यातल्या 2 चांगल्या शिक्षिका वगैरे असे चांगलं. म्हणजे कौटुंबिक जर परिस्थिती बघितली तर माग जीव गुंतून पडावा आणि माग मोहमायेत अडकावा अशी काय परिस्थिती नाही. त्यामुळे कुटुंब संसार अतिशय नेटका आणि चांगला होता. पण ही सामान्य गोष्ट आहे. आध्यात्मिक माणसाला त्या दृष्टीकडे बघायची गरजच नाही. आम्ही काय बघतो? त्यांचा देहांत कसा झाला, त्यांचा शेवट कसा झाला. संप्रदायाचं तत्वज्ञान एकच शिकवतं, माणूस मरताना कसा मेलाय. शूर वळकावा रणी आणि साधू वळकावा मरणी. आणि त्यांना अतिशय चांगला असा देहांत कसा आलाय सांगतो. कुठल्याही यातना नाहीत. कधी डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन बेडवर पडून राहावं लागला नाही. 4, 10 महिने, 20 महिने, 25 महिने घरच्यांची सेवा करून घ्यायची वेळ आली नाही. वणीला गेले होते आणि त्या ठिकाणी तिकडून आपल्या शरीराला परमार्था करता देवा करता झिजवलं आणि ती ज्योत घेऊन आल्यानंतर त्या रात्री ती ज्योत आणली आणि ही ज्योत मालवली. काय गंमत आहे बघा. त्यांचं जाणं कसं झालंय तर शरीर देवा करता धर्मा करता देशा करता झिजवून झाले. त्यामुळं ते सहज गती प्राप्त झाली. तुम्हाला सांगतो, देव न्यायवंत आहे आणि देव करुणावंत. तो न्यायवंत कधी असतो आणि करुणावंत कधी असतो याची 2 उदाहरणं. न्यायवंत कसा आहे तो? तर जे कळलंय ते भोगायला लावतो म्हणून तो न्यायवंत आहे. पण त्यातनं एक त्यानं करुणा ठेवले. आयुष्यभर त्यानं काय पण करू द्या, मरताना ज्याच्या वाट्याला देवाचं नाव आणि देवा करता जो झिजलाय त्याच्या करता त्यानं मागली सगळी पाप मुक्त केले. अंतकाली जाता नाम हरे मोगा.
एखादं प्रमाण, एखादी माझी ओवी पाठ असेल ते तुम्हाला येणार नाही, तुमचं पाठ असेल तर मला येणार नाही असं. पण ह्यात आपण काय करायचं तर आपलं काय चुकतं हे ह्यांना कळू द्यायचं नाही, एवढंच करायचं. ती जर एकदा कळालं तर हे खाली बसणार नाही, अंगावर येते. हा, त्यामुळे त्यांना खाली बसू दे शांत. छान. आणि प्रमाण आठवलं बिंदास द्या, म्हणून नाही दिलं तोंडी दिलं तरी काय हरकत नाही. ऐका, ज्यानं जे केलंय त्याला तो भोगायला लावतो, हा देवाचा न्याय आहे. पण अंतकाळामध्ये जर मुखामध्ये नाव आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, मरणाच्या काळात ज्यानं देह देवा करता झिजवलाय ना, त्याचं मागचं काही बघितलं जात नाही. ही देवानं केलेली करुणा आहे. विठ्ठल संप्रदायानं याच्याकरता फार सुंदर असं उदाहरण दिलंय बरं का. ऐका, बरीच माणसं आयुष्यभर परमार्थ करत असतील आणि मरणाचं चिंतन असेल. वाक्य नीट ऐका बरं. आयुष्यभर परमार्थ करत असतील, वारी केली असेल आणि मरताना जर घरच्याची काळजी करत असतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गीता काय सांगते ऐका. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञाया चरत कर्म समग्रम प्रविलीयते. ज्याच्या शेवटच्या काळामध्ये ज्यानं परमात्म्याचं स्मरण केले त्याचं पूर्वकर्म बघितलं जात नाही. आजा मेळानं आयुष्यभर पाप केलं पण मरताना फक्त एकदा परमेश्वराचं नाव घेतलं, तो नामे नेला वैकुंठाशी. आजा मेळ पापराशी, नामे नेला वैकुंठाशी. म्हणून देवाची करुणा अशी आहे, तो अंतकाळामध्ये जन शरीर ज्याच्या करता झिजवलं त्याला घेऊन जात असतो. आणि अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट काय असेल तर ज्यांचं पुण्य स्मरण करतोय त्यांच्या शेवटचा काळ त्यांचं शरीर पारमार्थिक कार्य करता झिजलं होतं. विठ्ठल विठ्ठल असू तुम्ही काय करू नका. तिचा ते हालच ती तांदळावाली. आता ती तिचं खाद्य शोधणार का नाही. मग इथं सुद्धा कीर्तनाला न येता जेव्हा येणारी बरीच असतात ना, आपण त्यांना घालवतोय का. त्यामुळे गप राहायचं. असू दे कसं असेल तसं असेल. तिनं ओळखलंय आपल्याला इथं कुठलाही धोका कुठलाच धोका नाही. विठ्ठल विठ्ठल कोंबडी कीर्तनात पुढे आली म्हणजे कीर्तनात पुढे बसावं असतं ते त्या कोंबडीला काय आलं. हे बऱ्याच कोंबड्यांना कळत नाही दुर्भाग्य. चला असं आयुष्याच्या शेवटचा काळ कशात जातो याला फार किंमत असते बरं का. म्हणून मरणाच्या काळामध्ये देवाचं स्मरण व्हावं तर आपला अंतकाळ. तुकोबराय म्हणतात माझा चांगला झाला शेवट तू भला, माझा बहु गोड झाला, माझा शेवट आयुष्याचा गोड झाला. हा म्हणून लक्षात ठेवा त्यांचा शेवट चांगला झाला. म्हणून आपलं शरीर कोणत्या कार्याकरता झिजवावं हे साधू संतांनी सांगून ठेवलंय बरं का. हा बोलू नका. हे शरीर कुठं झिजवावं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच सांगतायत. तया प्रिया देवता लया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया उळी घापे. पाय आहेत चांगलं तोपर्यंत वारीत चालून घ्यावं. पांडुरंगाच्या दिशेनं चालण्यात हे पाय खर्च करावेत. बसलेले लक्षात ठेवा चांगलं शरीर आहे तोपर्यंत पांडुरंगाच्या सेवेत अर्पण करावं. मेल्यावर पोत्यातनं राख नेऊन चंद्रभागेत टाकण्यात काहीही अर्थ. जिवंतपणी आपण खरंच परमार्थ केलाय का हे पांडुरंगाला पाहायला गेलं होतं का. त्याची वारी कधी केले का, एकादश कधी केले का. या गोष्टी अतिशय मूल्यवान आहेत. म्हणून देवाची सेवा करण्यात याला खर्च घालावं. आणि कुणाची सेवा करावी, गुणी आणि वडील लोकांची सेवा करावी. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी
तया ब्राह्मणाची निकी पायी की कीजे. आता बघा गोवित किती गंमत आहे. हा आणि विधी विनयादिकी. विधीनं म्हणजे शास्त्रानुसार, विनयादिकी म्हणजे नम्रतेने. शास्त्रानुसार सेवा केली, नम्रतेनं नाही केली तरी उपयोग नाही, आणि नम्रतेनं केली शास्त्रानुसार केली नाही तरी उपयोग नाही. शास्त्रानुसार सेवा असावी, विनम्रतेनं असावी. कुणाची? गुणी लोकी आणि वडील लोकी. आता तुझ्यासाठी सांगतो, हे 4 आहेत ते गुणी आहेत आणि तुझ्या बाजून आहेत ते वडील आहेत. विठ्ठल विठ्ठल सांगितलीस म्हणून तुला सांगतो, ती उठून गेलं की त्यांचं पकवाज आपण नेऊन ठेवायचं, ही त्यांची सेवा आहे. आणि कीर्तन झालं की ह्या मोठ्यांच्या पाया पहिल्यांदा पडायचं, ही त्यांची सेवा आहे. विठ्ठल आपणाला शोक करता येत नाही, करता येतं फक्त कर्तव्य. तेव्हा आजचा दिवस हा कर्तव्याचा आणि कृतज्ञतेचा सोहळा आहे. त्यांच्या करता पिंडदान करायचं, त्यांच्या चरणावरती श्रद्धा समर्पित करायच्या, हे कर्तव्य आहे. आणि त्यांनी करून आपल्या करता जे ठेवलंय ना, त्याचं उपकार लक्षात कायमचं ठेवायचं, ही कृतज्ञता आहे. लक्षात ठेवा, वाड वडिलांनी जे करून ठेवलेलं असतं ना, ते आपण कधी आपल्या आयुष्यात करून शकत नाही. वारकरी लोक, तुम्ही मला सांगा, या परिसरात मध्ये माळशिरसच्या आज 1 एकर घ्यायचं म्हणजे किती लागतात हो पैसे? जरा बोलत चला की बोलत. 40 लाख रुपये. 40 लाख रुपये माळशिरस परिसरात लागतात. आता डॉक्टर आणि इंजिनियर माग आहेत, ज्यांचं पुण्यस्मरण करतोय त्यांची 2 मुलं आहेत. डॉक्टर साहेब, खरं सांगा, वडिलाच्या नावावर किती आहे आता जमीन? अंदाज बसून सांगा की. 10 एकर. 40 लाखानं किती झालं? 4 करोड रुपयाची संपत्ती बापानं आपल्या करता माग ठेवले. आपल्याला 10च्या 10 एकर आपल्या हयातीत होईल का घ्यायची? मग त्यांनी जे आपल्या करता माग ठेवले त्याचं स्मरण करणं ही कृतज्ञता आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, काय बागायतदार असायत बर का. 20 एकर जमीन आहे पण घरात आज्याचा फोटो नाही. 20 एकर जमीन आहे, 25 एकर जमीन आहे, पाईपलाईन, विहिरी सगळं आहे. ते कुणी करून ठेवले? आज्यानं. पण फोटो त्याचा घरात नाही. त्याला कुणीतरी सांगितले नातवाला, फोटो ताप देतील म्हणून. फोटो ताप देतोय, त्यानं केलेली पाईपलाईन कशी ताप देणार? त्यानं बांधून ठेवलेली घरं तुला कशी चालते? ती गोट्यातल्या धावणी त्यानं आणून ठेवल्या होत्या, त्या कशा चालते त्या? बरं, ही पुरुष मंडळीचं नाही, या महिला भगिनी तर इतक्या हुशार आहेत तुम्हाला सांगतो. तुमच्या सासवानी, जुन्या लोकांनी अतिशय अडचणीनं संसार करून आतापर्यंत आणून इथं तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आज जरी तुम्ही मालकीन झाले असला तर तुमच्या पाठीमागे कुणीतरी येऊन इथं सासू म्हणून कष्ट केलं होतं ना, सून म्हणून. त्यांचं उपकार लक्षात ठेवलं पाहिजेत. आणि तुम्ही असे सासू एखाद्याची गेली तर तिनं जे वापरलेलं असते आजारपणात अंतरायचं, ते तुम्ही घरी ठेवता का टाकून देता? टाकून देता. म्हणजे अंतरलेलं वाड्याला, पांघरायचं वाड्याला, अंतरायचं वाड्याला, पांघरायचं वाड्याला. तिनं वापरलेली साडी वाड्याला, चोळी वाड्याला, कानातलं ती मागच्या माड्याला. मेल्याव घेऊ द्या हो, मेल्याव घेऊ द्या. म्हातारी अजून जिवंत आहे तोपर्यंत सुना सुनाची गडबड चालेल. कानातलं मला, गळ्यातलं तुला. कानातलं गळ्यातलं घेऊ द्या, याचं पण काय वाईट वाटत नाही. वाईट वाटतं गळ्यातली तुळशीची माळ मात्र कुठली सून हक्कानं मागत नाही बरं का. तशी सून जर तुमच्या घरात आली असेल की सासूची वारी मी चालवीन, त्या घराची ती लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा.
करीना फुले जतन करीना फुले जतन याचा धरीना अभिमान याचा धरीना अभिमान आपल्या घरात जर पारमार्थिक वारसा असेल ना त्याचा अभिमान धरावा आणि तो पारमार्थिक वारसा जतन करून ठेवावा हे आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. हा. म्हणून वासना संपून जावी मरायच्या तर मुक्ती आहे बरं का. एखादा माणूस साधा जरी मेला ना, बोलू नको बोलू नको, काय वेटरनरी डॉक्टर आहेत त्यामुळे सगळं प्राणी इकडे आमच्या कीर्तनात यायला लागले. असू द्या डॉक्टर साहेब, काय अडचण नाही. हा हे बघा, पशुचा उद्धार करायचं सामर्थ्य देवाच्या या संप्रदायात आहे. गिधड जाती जन्माला आलेलं एक, आता त्यानं बघा पांढरी चारच काढला. असं तुम्ही त्याला काय प्रयत्न करू नका. तुम्ही तो जोपर्यंत त्याच्याकडे लक्ष देताय तोपर्यंत ते तुम्हाला अंगी लागू देणार नाही. विठ्ठल 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 सांगण्याचा भाव एकच आहे बरं का. मला एक महत्वाचा विषय मांडायचा तो पुढे तो संपूर्ण पुन्हा अभंगाकडे यायचं. ऐका, आपण चार दृष्टीनं देहाकडे बघितलं तर शोक करता येत नाही, लक्षात ठेवलं. आत्मदृष्टीनं शोक करता येत नाही, जीवदृष्टीनं शोक करता येत नाही, देहदृष्टीनं शोक करता येत नाही आणि स्वधर्म दृष्टीनं शोक करता येत नाही. तरी पण माणसं शोक का करतात माहितीये का? माणसाला शोक आणावर ऋतू याचं कारण काय आहे का? लक्ष देऊन ऐका. शोक आणावर ऋतू याचं कारण आहे माणसं देहाला आत्मा समजतात आणि आत्म्याला देह समजतात. मला सांगा, मी घेतो पुढे. ताई माईनो, चला सगळ्या लाडक्या बहिणींनी पुढे सरा. चला, ती म्हातारी तिथंच बसली बघा. 1500 रुपये पोचल नाहीत लाडक्या बहिणीला द्या. चला पुढे या, पुढे या. जागा बरीच कमी पाहिजे इथं पण. पुरुष मंडळी जरा पुढे सरा, सरा पुढे. माग जागा संपलेली आहे, या पुढे. कीर्तनात लवकर आलेल्यांचं पहिलं काम काय असेल तर लई लेटी तू त्याच्यासाठी जागा व्यवस्थित करून ठेवणं हे आधी आल्याचं काम आहे. विठ्ठल 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 माघारी घरची बऱ्याच वेळेला शोक करतात. याचं कारण काय असेल तर जाणाऱ्या देहाला ते आत्मा समजतात आणि आत्म्याला देह समजतात. काय गंमत असते बघा. दवाखान्यात जन्म बाळाचा होतो आणि घरातल्यांना आनंद होतो. आला 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 आपण म्हणतो. हा बघा, जीव जन्माला आला, तिथं चेतना निर्माण झाली, हातपाय हलवायला लागलं, रडायला लागलं की आनंद होतो घरच्यांना आला म्हणून. बर, जन्माला देह आला आणि हातपाय नाही हल्लं, रडलं नाही, तर तोपर्यंत आनंद होतो का? हातपाय हलवायला लागलं की मग घरातल्यांना आनंद होतो. आला आला म्हणते ज्ञानोबा त्याचं गोड वर्णन करतायत. तरी देहाचे मोटके उभे आणि चेतनातेत उपलभे, तरी तया चळवळीचे नि लोभे आला म्हणती. बघा, दवाखाना तोच आहे. हातपाय हलवलं की आला म्हणतात आणि त्याच दवाखान्यात हातपाय हलायचं बंद झालं गेला म्हणती
ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलंय बरं का. पाटी भोग क्षीण अपैसे, देह गेलिया ते न दिसे, ते तर गेला गेला ऐसे बोबा तिगा. हातपाय हलायचं बंद झालं की गेला गेला म्हणून ओरडतात, आणि हातपाय हलायला लागलं की आला आला म्हणून ओरडतात. पण आत्मदृष्टीनं बघितलं तर कुणी आलाही नव्हता आणि कुणीही जाणारही नाही, कारण देहच फक्त होता. देहाच्या ठिकाणी असणारं चैतन्य काल देहाच्या आधीही होतं आणि देहाच्या नंतरही असणार आहे. ज्ञानोबारायांनी त्याला खूप चांगला दृष्टांत दिलाय, झाडाचा. ऐका बरं का. मामाच्या गावाला जाताना गाडीतनं निघून गेला तुम्ही. गाडी चालत होती का झाडं पळत होती? हो जरा बोलत चला की. गाडी चालत होती, पण गाण्यात काय म्हणते? पळती झाडी पाहूया मामाच्या. आता झाडं पळत होती का? म्हणजे पळणारी होती गाडी, पण आरोप पळण्याचा कोणावर केला? झाडावर. तसं चालणारा किंवा इथं चैतन्य असतं ते आत्म्यामुळं, पण जन्माला आला कोण म्हणते? देह आला आणि देह गेला. मग काय आत्म्याच्या आधी देह? आत्म्याच्या आधी होतं का ते? त्याला फार सुंदर ज्ञानोबाराय म्हणतात, रुखू डोल तू देखावा, तरी वारा वाज तू मानावा. रुखू नसे ते पांडवा नाही तो का. सोपा दृष्टांत देतो बघा. आता ही पलीकडे इथं झाड आहे बघा, ते एरंडाच ना, तुमच्याकडे एरंडच म्हणतात का त्याला? हलतय का ते? हलतय बघा. म्हणजे हलतय याच्यावरून काय सिद्ध होतंय? वारा आहे हे सिद्ध होतंय. आता गंमत बघा, ते हलतय म्हणून वारा हे सिद्ध होतंय. मग झाड नाही तिथं वारा नाही का? म्हणजे वारा आहे का नाही हे झाडावर अवलंबून आहे का? नाही. तसं देह आहे का नाही हे आत्म्यावर अवलंबून नाही. आत्म्याचं असं ते पण कायम असतं. म्हणून देह जरी गेला तरी त्याचा शोक करता येत नाही. त्याकरता हे साधू संतांनी तत्वज्ञान सांगून ठेवलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचा दिवस शोक करायचा नाही. जे नासक शरीर होतं तेच त्यांचं निघून गेले. आत्मचैतन्यानं ते तसेच आहेत. तेव्हा अशा या एका महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून, भुललेल्या जीवाला, विषयासक्त जीवाला, भ्रमिष्ट जीवाला तुकोबाराय पतंग नावाच्या कीटकाची उपमा देऊन उपदेश करतात. आता पहिला प्रश्न ऐका बरं का, जरा लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय भुललेल्या जीवाला जर उपदेश करत असतील तर जीव भुलणं म्हणजे नेमकं काय? तर जीव भुलणं याची व्याख्या शास्त्रात अशी आली आहे, एखादी गोष्ट जशीच्या तशी न दिसता विरुद्ध स्वभावाची दिसली की जीव त्याच्या मागे धावतो आणि त्याला भुलणं असं म्हणतात. ही झाली शास्त्रातली भाषा. ही समजणार नाही, सोपं करून सांगतो. जीव भुलणं म्हणजे काय सांगतो. तुम्ही तुमच्या पोराला पोरगी बघायला जाता का? जाताना मोकळ्या हातानं जाता का काहीतरी घेऊन जाता? बोलत चला. ओटी, नारळ, केळी, पेढे, हळद, कुंकू घेऊन जाता ना. ते घरी घेऊन जाता, नाश्ता होतो, चहा पाणी होतं, आणि त्या मुलीला दाखवण्याकरता पाठ मांडलेला असतो. आणि त्या पाठावर बसण्याकरता ती सुंदर अशी मुलगी नटून सजून येते. जरा डोक्याला ताण देऊन आठवा, कशी चालत असते हो, कशी नाजूक बोलत असते हो. मान खाली घालून बोलते का, असं वर बघून बोलते? खाली घालून बोलते. मोठ्या आवाजात बोलते का, हलक्या आवाजात बोलते? हलक्या आवाजात बोलते. पाटावर बसताना किती नाजूकपणा असतो हो. एवढा नाजूकपणा असतो. तो नाजूकपणा बघून ते पोरग म्हणते केली तर हीच करणार. योगायोगानं त्यांचं लग्न होतं. 8-10 वर्ष निघून जातात. किती वर्ष निघून जातात? 8-10. आई शपथ सांगा, आता तशी चालते का? आता तशी बोलते का? आता पाटावर बसायचं असलं तर हळूच बसते का पाण्यात मस बसल्यागत बसते? मग आता ते बघितलं की हे म्हणते अशीच वागते तशीच वागते. ते मध्यस्थ्याकडे जाते. कोणाकडे जाते? मध्यस्थी माहिती आहे ना, लग्न ठरवणार. हे बघा गंमत आहे का? ऐका, जोपर्यंत नवरा बायकोचं चांगलं चालतंय तोपर्यंत मध्यस्थ्याला कोण काडीची किंमत देत नाही.
नवरा बायको गाडीवरून जाताना त्याला कट मारून जाईल पण नमस्कार घालणार नाही. आणि ज्या दिवशी भांडण होईल तेवढं पहिल्यांदा गचुर कुणाचं पकड देतो. म्हणून लग्न ठरवायचं अवघड आहे. त्या मध्यस्थ्याकडे जाते, कसली बघून दिले, अशीच वागते तशीच वागते, नीट बोलत नाही, उलट बोलते. तो मध्यस्थ असतो, तो जाणकार असतो, त्यानं 100-200 लग्न ठरवलेले असतात. तो म्हणतो बाबा आता जे आलायस तक्रार कराय 10 वर्षानंतर, तुला बघाय नेला होता तवा काय भुलला होतास का? याला म्हणतात भुलणं. कारण तेव्हा त्याला ती कशी वाटली होती, सुखाची वाटली होती. त्याला ती कशी वाटली होती, आनंदाची दिसली होती. त्याला त्याच्यात मोह निर्माण झाला आणि हेच आपल्याला आयुष्यभर सुख देईल असा आभास निर्माण झाला आणि खोट्या गोष्टीच्या मागे लागलं आणि याचा परिणाम आयुष्यभर सोसावा लागला. लक्षात ठेवा, जीवाचं भुलणं याला म्हणतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामुळं जीव भुलतो आणि पाठीमागे धावतो. अरे जीव भुलतो याचा परिणाम तुकोबर आहे सांगतो. विषय ओढी भुलले जीव, विषय भुलले जीव, आता याची कोण करील जीव, आता याची कोण करील जीव. उपजे नारायणी अधीन असल्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जी माणसं कानाच्या अधीन नाहीत, लक्ष देऊन ऐका वाक्य, जी माणसं कानाच्या अधीन नाहीत त्यांना स्तुती केली तरी काय फरक पडत नाही आणि निंदा केली तरी काय फरक पडत नाही. जो निंदे ते नेघे, स्तुती नस लागे. आकाशा नलगे लेपू जैसा, आकाशाला कुठला लेप लागत नाही किंवा कुठला दोष लागत नाही. पावसाळ्यात ते ओलं होत नाही, उन्हाळ्यात ते सुकून जात नाही आणि हिवाळ्यात गार पडत नाही. सगळे ऋतू जरी आले तर आकाश आकाशाच्या ठिकाणी स्थिर असतं. तसं खरा महात्मा असतो. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हे नाही ते नाही. हे वेगळा दोही पासोनी, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हे नाही ते नाही. दुःखापासून, दोही पासून म्हणजे मान अपमानापासून, दोही पासून म्हणजे अनुकूल प्रतिकूल पासून. तेवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया. तया देही अपैसया, सुख तैसे दुःख आत्मस्वरूपाला पोचलेले असते. त्यामुळे संतांना सुख आणि दुःख सारखं असते. सकल जीवांचा कृपा, सुख दुःख समान. सकल जीवांचा ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान. आपल्याला सुख दुःख समान.
असतं का? नसतं. तुम्हाला कसं सांगतो तुम्हाला. माता भगिनी इकडे लक्ष द्या. तुम्हाला गळ्यातलं केलं कसं वाटतंय? म्हणजे आल्यावर सुख वाटतंय ना. त्याच्या पुढल्या आठवड्यात कानातलं केलं कसं वाटतंय? सुख वाटतंय. त्याच्या पुढल्या आठवड्यात म्हणलं पाटल्या करून टाकायच्या, केल्या कसं वाटतंय? आणखीन छान वाटतंय. त्याच्या पुढल्या आठवड्यात म्हटलं आयुष्यभर कुठं भांडी मोकळ्या हातानं धुवायचं, 4 अंगठ्या घालूनच धुतली, आता कसं वाटतंय? छान. म्हणजे जसं जसं करल तसं बरं वाटतंय ना. आणि त्याच्या पुढल्या आठवड्यात कळालं हे सगळं सोनं खोटं आहे, आता कसं वाटतंय? आणि फुंके भाता फुगे रेचिलिया सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे चढे ओटे. फुंकलिया भाता फुगे. आपलं जीवन लोहाराच्या भात्यासारखं असतं. सोन्याचं काय केलं की हवा फुगल्यागत फुगतंय आणि काय तर गेलं की चिपून जातंय बरं का. आपलं जीवन लोहाराच्या भात्यासारखं असते. ए संतांना, सोनं आलं काय आणि गेलं काय? काय नाही. सोनं त्यांच्यासाठी मातीसारखं असतंय. सोने रुपे म्हणून तयाच्या ठाई शेना सोनया. शेना सोनया विशेष नाही. संतांच्या करता शेण आणि सोनं यात फरक नाही. रत्ना गुंडे या काही नेने जे भेदू. मूल्यवान रत्न आणि दगड याच्यामध्ये त्यांच्या ठिकाणी फरक नसतो. मृत्तिके समान सोने रुपे मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जये माणिक त्याला फार सुंदर असा दृष्टांत दिलाय. इंद्रिये कामू असे तो लावी सुख दुरासे, जैसे गळी मिनू अमिसे भुलवी जेगा. मासा जसा बोलतो तसं आपण बोलतो. उदाहरण सांगतो. बाबा कसा असेल तसा ही लेट आलेली माग बसतील असू द्या, त्यांना लय सारखं हलवू नका. असू द्या. डॉक्टरांनी मला इथं आलेल्या सांगितलंय सगळी माणसं आल्याशिवाय कीर्तन सुरू करू नका. आत्ताशी कुठे यायला लागलीत बघा. त्यामुळे अजून आम्ही कीर्तनाची सुरुवातच केली नाही अजून बरं का. ही पंचपदी चालली अजून. विठ्ठल विठ्ठल असू द्या. ही येईल तशी परिस्थिती राहायची. आपल्यात व्यत्यय येऊन द्यायचं ना. त्यांचं मागं तिकडे काही होऊ दे. आता लक्ष देऊ नका तिकडे. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. जीव विषयाला बोलतो. मासा भुलला हे तुकोबराय ज्ञानोबरायने सांगितलं. मासा कसा बोलतो बघा. पाण्यात मासा पकडण्याकरता गळ टाकलेला असतो. इकडे गळच म्हणतात ना. गळ. त्या गळाला पुढे काय लावलेला असतो? हुक लावलेला असतो. आणि त्या हुकाला काय लावलेला असतो? जानवा. आता मला खरं सांगा, माशाला हुक दिसतो का जानवा? जानवा दिसतो, पण त्याच्या हातला हुक नाही दिसत. माशाला हुक दिसत नाही. आपलं खायचं फक्त त्यातला जानवा दिसतोय. आपलं तसंच आहे. आपल्याला वडापाव दिसतो का त्यातलं जळकं त्याला दिसतंय? वडापाव कोलेस्ट्रॉल त्यातलं नाही दिसत. जळकं त्याला दिसतंय का? नाही. त्यात दडलेला हार्ट अटॅक दिसतोय का? नाही. गोरीची या भुली मृग व्याधा दृष्टी न घाली, गळू न पाहता गिळली उंडी मिने. गळू न पाहता, गळाला न पाहताच त्या माशानं उंडी गिळून टाकली, जानवा गिळून टाकला. परिणाम काय झाला? अभिषाच्या मीसे गळगिळी मासा, अभिषाच्या मीसे गळगिळे मरण पारे
काठीला वगैरे द्यावा. फुटोनिया घसा मरण पावे. ए मासा भुल्ला, मासा भुल्ला, बोकड भुल्ला हे सोडून द्या. देवाची बायको भुलली. देवाची सीता मातेला सोन्यानं मडलेलं आणि रत्नानं जडलेलं हरिण दिसत होतं, पण त्या हरणीच्या आत दडलेला मारीची नावाचा राक्षस दिसत नव्हता बरं. मग ते हरिण दिसायला चक 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 दिसायचं. आणि वाक्य नीट ऐका, जिथं जास्त चकचक असते ना तिथं जास्त कचकच असते. लय चकचकीच्या नादाला लागला की लय कचकचित पडतो. विठ्ठल विठ्ठल सीता माता म्हणते या चकाकणाऱ्या हरणाच्या कातड्याची मला चोळी बनवायची. या माता भगिनींचं कापडावचं प्रेम आता नाही, पूर्वीपासून आहे. एखाद्या दुकानात गेले ना अख्खं दुकान उलट पालत करतात आणि मालकाला जाताना सांगतात पुन्हा नवीन माल आणल्यावर आम्हाला सांगा. यातलं हे दुकान सगळं भरलेलं यांना पसंत नाही, कपड्यावर प्रेम असतं. सीता माता म्हणते मला ते हरणाचं कातडं चोळीसाठी पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले देतो, पण लक्ष्मणा कितीही वाईट प्रसंग आला ना सीतेला एकटं सोडून कुठे जाऊ नको, ही रामानं दिलेली आज्ञा आहे, लक्षात ठेव. प्रभू रामचंद्र पुढे निघून गेले. रामाचा एक बाण त्या हरणाला असा लागला, हरिण मूळ रूपात आलं आणि मोठ्या आवाजात ओरडायला लागलं, लक्ष्मणा सीते धाव, मी संकटात सापडलोय. आवाज होता रामाचा, काढणार होतं मारीची नावाचं राक्षस. ऐकला दोघांनी, सीतेनं आणि लक्ष्मणानं. आवाज ऐकल्यावर लक्ष्मणाला काहीच भीती निर्माण झाली नाही. सीतेच्या मनात मात्र जीव खाली वर चाललाय. ती म्हणते प्रभू माझे पती संकटात सापडलेत, तुम्ही जाऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा. लक्ष्मण सांगतायत तुम्ही काळजी करू नका, हा माझ्या देवाचा आवाज नाही. लक्ष्मणानं बरोबर आवाज ओळखला होता. आता यातली गंमत आहे का बरं का, बायकोला आपल्या नवऱ्याचा आवाज ओळखता आला नव्हता, पण भक्तांना आपल्या देवाचा आवाज ओळखल्याशिवाय ठेवला नव्हता. हे त्यातलं गम्य आहे, लक्षात ठेवा. हा खर तर बायकोना आवाज ओळखायचं लय राम. 2-3 प्रश्नच विचारून तुम्ही नवऱ्यांना गार करत असता. 3च प्रश्न असतात तुमचे, कुठे गेलता, कोणीकडं आला आणि फोन कुणाचा होता. ह्या 2-3 प्रश्नातच गार असतात, नवरा ओळखायचं लांबच. सीता माता म्हणते प्रभूंना सोडवण्याकरता तुम्ही जा, ते संकटात सापडलेत. लक्ष्मण सांगतायत माझा प्रभू संकटात सापडण्याकरता नाही जन्माला आला, संकटातनं सोडवण्याकरता तो आलाय. ते संकटात सापडू शकत नाहीत. पण सीतेच्या आग्रहामुळे लक्ष्मणाला जावं लागलं. माग काय झालं तुम्हाला माहित आहे, रावण आला आणि सीता मातेला घेऊन गेला. कोणत्या वनात ठेवलं होतं माहिती, अशोक वनाचं नाव आहे अशोक. आणि तिथं जाऊन सीतेला करावा लागला होता शोक, का भुलली म्हणून. आणि त्रिजटा नावाच्या राक्षसनीला सीता विचारते, काय विचारते माहिती आहे का, सांग वो त्रिजटे सखी मात, देईल का भेटीने मन उतावील दुराविला पंत, राहून सखे प्राण माझा कुडी आत हो, राहून सखे प्राण माझा कुडी आत हो, सांग वो त्रिजटे सखी ऐसी मात, सांग वो त्रिजटे सखी ऐसी मात. विचारते त्रिजटे माझं काय चुकलं म्हणून माझ्या वाट्याला हे दुःख आलं. एका राजाची मी राणी आहे, एका राजाची मी पत्नी आहे, एका राजाची मी कन्या आहे, एका राजाची मी सून आहे. मग माझ्या वाट्याला हे दुःखाचा दिवस का. तेव्हा त्रिजटा नावाची रावणाची दासी सांगते सीते तुझ्या 3 गोष्टी चुकल्या, सीते तुझ्या 3 गोष्टी चुकल्या. विषयाच्या आत दडलेलं दुःख ओळखता आलं नाही, हरणीच्या आत दडलेला मारीची राक्षस ओळखता आला नाही, आणि साधूच्या आत दडलेला रावण ओळखता आला नाही. विठ्ठल विठ्ठल सारखं माशासारखं हरणासारखं भुलू नका. श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. अभंगाचं पहिलं चरण
मंडळींना विनंती आहे, थोडं पुढे सरून बसा. आपल्याला 1.5-2 तास अजून बसायचं आहे, 1.5-1 तास. जरा पुढे सरून बसा, बोलू नका. पुढे पुढे सरा, सरा. पुढे सरा. सगळ्यांनी विठ्ठल. पुढे सरा. विठ्ठला बरं झालं नेते मंडळी जरा पुढे आली म्हणजे लोक आपोआप येतात माग. चला. रंगी रंगेरे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराय पतंग नावाच्या कीटकाची उपमा देतात. जगात एवढे प्राणी पडलेले असताना पतंगाचीच उपमा का, याचं कारण सांगतो. पतंग एकमेव असा किडा आहे ज्याच्यात लय किडा आहे. वाक्य कळत असेल तर ही मराठी भाषाच अशी आहे. पतंग असा एकमेव किडा आहे की त्याचा एकही गुण वाकाण्यासारखा नाही, नवजाईसारखं नाही. पहिला त्याचा वाईट गुण काय माहिती का, आपण मरणारा हे माहीत असताना तिथं उडी खाते. त्या दिव्यावर बघा उडी खाते आणि त्या दिव्याच्या पंथीमध्ये बरेच किडे पडलेले असतात, ते पतंग नावाचे किडे असतात बरं का. मग इथं जळणारा हे माहीत असताना उडी घालते. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. दीपाची या झगमगा जाळील हे पतंगा, हे नेनेवीची पैगा जिया परी. पतंग आपण जळून मरण माहित आहे तरी पण उडी खाते. मग ह्यातनं वाईट गुण काय आहे माहिती आहे का, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या केल्यावर हे मरणार आहे हे माहित असताना सुद्धा जीव तिकडे जातो. ते पतंग असतात बरं का. तिथं सुद्धा लई पतंग आहेत. उडी खाल्ल्यावर फक्त ते उडी खाणारे पतंग आहेत आणि इथं पुडी खाणारे पतंग आहेत. विठाला म्हणजे मृत्यू कशात दडला हे माहित असताना सुद्धा लोक त्याच्यात जात असतात. जैसा विषया लागी उडी घाली जळतीये आगी, व्यसनांची अंगी लेणी मिरवी, जळत्या आगीत उड घालतात. तरी आता पहिल्यासारखं राहिलं नाही. इकडे बघा, त्या पहिल्या जुन्या होत्या त्या तंबाखू घासायची सवय होती. आता इकडे नसेल तसं मला वाटते. आहे का पिटीवत आहे का ती तंबाखू घासायची सवय महिला भगिनींच्याकडे. हा, तर ते घासल्यानंतर काय होणार आहे माहित आहे, परिणामाची काळजी करत नाही लोक. पतंगाचा पहिला वाईट गुण आहे. पतंगाचा दुसरा वाईट गुण आहे का, अवसानाच्या बाहेरचं काम हातात घेतो. कसा सांगतो, एक ठिणगी विजवाय थेंबभर पाणी लागतं. तांब्याभर निखारा विजवाय मुठभर निखारा विजवाय तांब्याभर पाणी लागतं. पाठीभर निखारा विजवाय घागरभर पाणी लागतं. पण वनवा पेटला असला तर घागरीनं तांब्यानं टँकरनं काय होईल का हो, काहीच होत नाही. पण वनवा पेटलेला बघून तो पतंग नावाचा किडा त्या वनव्याकडे बघतो आणि म्हणतो, एकदा जातो पंख हलवून येतो आणि वनवा जरा विजवून टाकतो. आला का तुझ्या लायकीच आहे का ती. वनवा मिया आगवा पाखे पुसोनी घेयावा, पतंग हवा घाली जेवी. पतंग जातो आणि स्वतः जळून राख होतो. म्हणजे अवसानाच्या बाहेरचं काम तो हातात घेतो. म्हणून खोटा आत्मविश्वास पतंगाकडे असतो. पतंगाचा तिसरा वाईट गुण आहे का, हा, स्वतः देहाची राख करून टाकतो पण दुसऱ्याला अंधारात घालवायचा प्रयत्न करतो. दिव्यावर उडी टाकून दिवा विजवायचा, मग त्याला काही त्यातनं लाभ नाही, पण दुसऱ्या अंधारात जाते. हा तोटा आहे. म्हणजे दुसऱ्याचा तोटा झाला तरी चालेल, दुसऱ्याचा तोटा करण्याकरता स्वतःचा ध्येय सुद्धा राख करून टाकतो. असे पतंगाकडे अनेक वाईट गुण आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पतंगासारखा भूलू नको. माणूस बोलतो शरीराला, माणूस बोलतो संपत्तीला, माणूस बोलतो सत्तेला, माणूस बोलतो सौंदर्याला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरीराला भूलू नको. हे शरीर जाणार आहे, अभंगाचं दुसरं शरीर. शरीर
पण महिलांचं तसं नसतं. त्या मोबाईल जर हातात असा घेतला ना तर केसापासून हनवटीपर्यंतची सगळी त्वचा ते ओटात आणतात आणि असं त्याला काय म्हणतात हे पण तुम्हाला माहित नसत, पण ऐका त्याला पाऊट म्हणतात. काय म्हणायचं? पाऊटच ना. पण आता लक्षात ठेवा, ज्याचा तुम्ही पाऊट काढताय ना म्हातारपण त्या होटाचा आऊट काढणार आहे. म्हणून ओठ कोणते देखणे, ज्याचा पाऊट काढताय, ज्याला लालीनं रंगवताय ते देखणे ओठ नाहीत. ज्ञानोबरायचा हरिपाठ ज्या ओठावर येतो ते जगातले देखणे ओठ आहेत. लक्षात ठेवा, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्याच्या लाघवाने सत्य होते कोवळे, ज्याच्या ओठावरती नेहमी खरापणा असतो ते देख ओठ देखणे असतात. विठाल शरीराला नटवण्यात सजवण्यात, या शरीराचं देखणे पण नाही, याला झिजवण्यात आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या करता आपण इथं उपस्थित आहोत त्यांनी वणीला जाऊन तिथनं ज्योत आणण्याचा प्रयत्न केला. मी व्हिडिओ सुद्धा पाहिला, तो मगाशी व्हिडिओ सुद्धा पाहिला. हे पाय, हे हात, हे शरीर, हे मुख त्या कार्याकरता झिजलं होतं. तेव्हा अशा महात्म्यांच्या करता त्यांना शांती मिळावी म्हणून आपण विनंती करायची नाही, उलट त्यांचं स्मरण केल्यामुळं आपल्याला शांती मिळत असते. हे खरं लक्षण आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यांना आयुष्यभर चांगला वागला नाही ती जात काय वैकुंठाला जाईल म्हणता, त्यातल्या त्यात बरं का या माता भगिनींना लय उठा ठेवा असते, इतकी उठा ठेवा असते. एखादा मेलं ना त्याच्या दारात बसतात, असं रडतात आणि ते तिसऱ्या दिवशी जातात ना इकडं, हातात केळीचं पान असतं ना, सावळ्याला काय म्हणायचं, मातीला. रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेने काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ ही घडले तीर्थाटन. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. 6 प्रमाण वैकुंठाचे हरिपाठात आलेत. मग वैकुंठ कशात आहे? ज्या घरात हरिपाठ आहे तिथं वैकुंठ आहे. विठ्ठल आयुष्यभर नको तसलं जीवन जगलेल्या माणसाच्या फोटोवर लिहिलेलं असतं वैकुंठवाशी. का? त्याच्या बाण 4 गुंठ घेऊन ठेवले तिथं वैकुंठात. वैकुंठाला जाणं एवढं सोपं आहे? बरीच माणसं म्हणतात ते देवा घरी गेले. का? देवानं त्याच्यासाठीच घर बांधले होय. हे देवा घरी कोण जातो? गीता सांगते, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. याच्यात शंकाच नाही, ज्यानं मन आणि बुद्धी मला अर्पण केले तो माझ्यात येऊन निवास करतो. निवसिष्यसि मय्येव, माझ्यातच येऊन त्याचा निवास होत असतो. म्हणून न भूलता शरीर त्याला अर्पण करावं. हातानं टाळी, मुखानं नाम विठोबा. सांगतो ज्ञानेश्वरी तर असं सांगितलंय, वर्षाला 1 का होईना दागिना करावाच. आता हसले बघा, मगाच्यानं लई टेन्शन घेतलं, लई टेन्शन घेतलं तिने. आता जरा मनासारखं वाटायला. हा चला, आपलं खरंच कोण नसते, खरंच कोण नसतं आपलं. तुम्हाला बघायचं का? तुम्ही एवढे लहान मुलांना सांभाळता, जीव करता, त्यांना मरेपर्यंत त्यांना तुम्ही सांभाळता, पण त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे बघायचं. तुझं नाव काय बाळा? तू काळा शर्ट. हा मुलगी आहे का? बरोबर, चला ठीक. समृद्धी, तुझी वरची समृद्धी नसल्यामुळे मला शंका आली, तुझ्या वर श्रीमंती पाहिजे होती का नाही वरची, ती नसल्यामुळे. चला असू द्या. बघा पोरांचं सुद्धा आपल्या आई बापावर प्रेम किती असते, लग्न होईपर्यंत असते. लग्न झालं की आई बापाचं बरं वाटत, तेच पोरग आईला काय म्हणते, आई तुझा हात
खर मूड लागतोय, तू पाठीला साबण लावू नको. आता हे ना मऊ हाताची आणलेली असते हो. म्हणजे तेवढं प्रेम राहत नाही. नवरा बायकोतलं प्रेम सुद्धा टिकत नाही. तुमचं पण त्यांच्यावरचं टिकत नाही, त्यांचं पण तुमच्यावरचं टिकत नाही. यांचं तर असं असतं, आल्या आल्या फक्त असतं आमचे यांनी, 4-5 वर्षानं आमचं ह्यानी, आणि 15 वर्षानं आमचा हे हो, यांनी नाही ह्यानी नाही. म्हणजे प्रेम हळूहळू कोण म्हणते रे वाढतोय. कुठल्या गावचं स्थळ आहे हे बघा. वाढते म्हणू नका, कारण विंचू कुठल्या जरी गावचा असला तरी ठणका एकच असतोय. त्यामुळे कुठल्या गावची केली हे सांगायची गरज नाही. असो नव्हे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जा याचे ठेवणे दर्शी अभिलाष जने. म्हणून या जगात द्रव्यदारा, धन संपत्ती, शरीर या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. अंतकाळातला खरा सोयरा कोण असेल तर अंतकाळीचा सोयरा. या कुटुंबावर प्रेम करणारे आपल्या मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आलेले सर्वच मान्यवर सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादी चुकी झाली असेल तर क्षमा करा. ज्यांचं पुण्यस्मरण करतोय त्यांच्या पाठीमाग एकूण 3 मुली आणि 2 मुलं असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीही आता कुसुमताई या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर डॉक्टर साहेब आहेत, पुण्याला असणारे त्यांचे चिरंजीव इंजिनियर आहेत. स्थैर्य असणारं, समृद्धी चांगल्या प्रकारची असणारं हे कुटुंब आहे. बाबांचं अचानक जाणं झालं. 65 वर्षाच्या आसपास त्यांना आयुष्य भेटलं. पण इथं समोर उपस्थित लोकांची गर्दी पाहिल्यानंतर या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांचा मला नक्कीच अंदाज आलाय. तुम्हा सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. तुकाराम तुकाराम.